जन्म
हे देव पुण्या पोटी ऐसे आहे कौ सिंधू देवी माझे कौना सीता कुणीमध्ये हे गगनी की माझे की गहन मनोनिगा पांडव करुणाच्या गावा गाव तुळालो नावाच्या सहस्रवरी नावाया उहारी सलगड्या संसारी काढून कदने देखिले ते ध्यान कासे लागिले परिकडे कातले तरियावरी प्रेमाची देवी मांदरे राजा होती मगाले कधी सायुजाचा वैकुंठे राणे योग्य केले मनोनिगा भक्ता नाही कधी चिंता दयाचे समुद्रता धीमी सरा आणि देवाची भक्ती दिलवी चित्तवृत्ती देवाची मदसुती या कारणे भक्तराया हा मंत्र तो अनंतया दिलेल्या मार्गावरील मये वनारस्व मये बुद्धी निवेदय देवशिष्यमयेव अदभुत संशय अकामानस हे माझा स्वरूपी कृतिका करुणी हरिणी शंक बुद्धिनिचे हे दोन्ही सविसी मदमादी प्रेमेसी रिहारित देवावी रोधली होयावी ऐसी सारी परी करेसिते हरि माती मनोरावी वामरुद्धी करावी हे काही नको आगरी धावती सिद्धी करी देशी वचले आळी माती केले परमाणी निगले जपले राणी वरशी योगेशानी विलासी जैसा कन्या सिद्धी निसा होय वनी वारसी आयासी प्रिया देव किरसी सुन्यामाधी अनमहाभद्राभू कृष्ण की वैकुंठी चक्रवर्ती
Om
कमिटून घ्या. पूजेला सुरुवात करायची. आपण सर्वजण या ठिकाणी शांततेत बसूया. सर्वांनी स्वयंशिस्त पाळायची आहे. लाईन पुढे पुढे करता. आपल्या ग्रंथ घेऊन येणाऱ्या भाविक भक्तांना वाचून झालेला आहे. सर्वप्रथम आपण मांडव घ्या मध्ये जागा होईल. आणखी भरपूर भाविक आहेत ज्यांना आतमध्ये येऊन बसायचं होईल. आपला सर्वांनी सरकारचा दिवस बाबाजीचं आगमन झालेलं आहे. बाबाजी दर्शन घेत आहे. आपण सर्वांनी सांगली बाकीची बाजूला फुटबॉल चला फुटबॉल यार तुम्ही मी देतो वाट चला चला फुटबॉल चला जे ना गाडी चला कोण महाराज इथं लगेच त्यांनी वाढण्यासाठी आपल्या मंदिरामध्ये लोक घेतलेले आहेत. ओम नमो नारायण वासुदेवाय द्वैतन्नो विष्णु प्रचोदयात् नमो महाद्वैतन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नमो विचारके महादेवाय द्वैतन्नो विष्णु प्रचोदयात् नमो गुरुब्रह्मा नमो गुरुदेवो महेश्वरा नमो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मागे मागे पहिली सुरुवातीला पाचाराची कृती केलेली होती. बाबाजीचं मुलां हस्तांतर आणि ते फोटो वगैरे सगळं तुम्ही पाहिलं तर यशवंतराव चव्हाण आले होते. पद्मश्री मामांनी सगळे बाबा कधी कधी असं वगैरे बसून तपश्चर्या वगैरे करायचे.
सुरुवातीला ते स्लॅब वगैरे टाकला वरकडे घेतलं निघाले बाबा. हा ते स्लॅब वगैरे टाकायचे स्लॅब टाकत होते वरचा स्लॅब घातला पण ते हा तो स्लॅब शिड्याला वगैरे ते माणसं वरकडे उभं ठेवलं. खूप चांगलं झालं. हा गाथा त्या निमित्ताने ते गाथा ते गरजेचं पेटीमध्ये पॅक करून ठेवलेलं होतं ते आम्ही उघडली परवा आणि सगळ्या परत स्मृतींना उजाळा मिळतो ना त्या सगळ्या जुन्या. ते बळकटी या खुर्चीवर बसायचे ते आराम आणि मग त्यात हे आपलं हे बी सुद्धा होतं गादी. गादी बसायची ती याच्यावर बरं का साहेब, तुमचं साल चिकटवता ते आहे काढलंय आम्ही तयार करायला दिलं तारीख जरी नाही समजा परफेक्ट मिळाली तारीख आहे ना उद्घाटनाच्या त्याची तारीख आहे ते कार्यक्रम झाले स्लॅब किती साली पडला हा. किंवा मुख्यमंत्री चव्हाण साहेब किती साली आले. उद्घाटनाला कधी आले ते आहेत सगळे तेवढी जागा ठेवलेली आहे आपण त्याला पण ते पट्टे करायचे राहिले तरी पण बाबांच्याकडे ना सुवर्ण अक्षरात लिहिलेली एक ज्ञानेश्वरी होती. बाबांनी मला ती दाखवली होती. खूप वर्ष झाली त्याला पण ती ज्ञानेश्वरी कुणीकडे गेली ते काय सापडे ना आम्हाला काय झालं सापडली. ते कॉलेजचे मी जाऊन पाहिले 4-5 कपाट आहेत तिथं येतं बाबांनी ग्रंथ केलेले तिथं सुद्धा जुने तिथं पाहिले पण ती काही सापडली नाही आम्हाला वाटलं मग एक पेटी पॅक केली होती ती खालची तिला आम्ही काढली पण त्याच्यात हा गाथा निघालतो हा जुना गाथ आहे 17व्या शतकातला गाथ आहे खूप वर्ष झाली त्यावेळेला तिकून एक दरवाजा आणि तिकून एक दरवाजा साफ करायला ते वापरलेले सगळे वस्तू अजून बरंच आहे हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट तिथं मोठा करून लावायला पाहिजे. कोणता ज्ञानेश्वर असताना त्या असणं हे का नाही आता तो चांगला आहे. तो आहे मंदिर वगैरे एकदम मस्त. ओम नमो नारायण वासुदेवाय तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम नमो महालक्ष्मी विष्णु भक्ति प्रचोदयात् ओम नमो भगवते वासुदेवाय नमो गोविंद भगवानाय नमो नारायण कुंडलिकावते हार्दिक ज्ञानदे भगवान भगवान ज्ञानी भगवान नाही बस नाही इथं बसा बाई इथं बसा घ्या फोटो बाकीचे बाजूला 2 मिनिट खाली बसा बाकीचे खाली बसा सगळे खाली बस मामा आहेत बाकी आम्ही आता हो त्याच्यानंतर मामा पडलं सगळं अगोदर सगळं पडलं मी दादा काही साखरे वगैरे काही चप्पल चप्पल राहू द्या डिझाईन कसं काय काय सगळं वेगळं वेगळी झाली तुम्हाला आलेली अनुभूती ज्ञानेश्वरी लिहित असताना आलेली आध्यात्मिक अनुभूती आणि थोडासा
मनोगत तुमचं त्या पानावरती दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्या भावी पिढ्या, आपली पुढची पिढी, नातवंडाची पिढी, त्या पिढ्या हे सगळं वाचतील. म्हणून आपलं मनोगतासाठी स्वतंत्र पेज शेवट ठेवलेलं आहे. ते पेज आपण घरी गेल्यानंतर तुम्ही लिहिलं नसेल तर निश्चित पूर्ण करावं विनंती. भगवते वासुदेवाय प्रणतलेशनाशाय नव गुणपादाय नमो नारायण वासुदेवाय तन्नो विष्णु प्रचोदयात् नमो महालक्ष्मी विष्णुपत्न्यै तस्मै तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ब्रह्मानन्दं तस्कतं केवलं ज्ञानवर्गी गंगाकेतुं तत्त्वमश्चादिलक्ष्मी एकं सर्वे साक्षिवद् भावार्थितं पुण्डरिकावर्ते हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर भगवान की जय, सद्गुरु किसंगी बाबा की जय, गुरुहरिवंशी बाबा की जय, हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. भाई म्हणतात तसं अजून आपलं लक्ष देत नाही अजून. शेड मध्ये उभा करा ना फोटो घ्यायला. चला 2 मिनिटं. सर्व भाविक भक्त या ठिकाणी आपली हस्तलिखित ज्ञानेश्वरी घेऊन बसलेले आहेत पूजनासाठी. काहींनी पूजनासाठी आपला दूध प्रज्वलित केलेला आहे. थोडीशी काळजी घ्या फक्त, आपण दाखवाटीने बसलेलो आहोत त्यामुळे स्टेजवरची गर्दी. पाच भेटत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व महंतांचं आगमन या ठिकाणी होत आहे. देवस्थानच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर मी हरिभक्तपरायण गुरुजी गणेश महाराज चौधरी यांना विनंती करतो आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची. हरिभक्तपरायण सर्वच कीर्तनकार महाराज मंडळी, त्याचप्रमाणे सर्वच राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सर्वच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सर्वच आदरणीय मंडळी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थान व श्री ग्रंथराज अमृत अनुभव ग्रंथ रचनास्थान श्री क्षेत्र नेवासा संस्थानच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या स्वागतानंतर या सुंदरशा कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडण्याकरिता विश्वस्त सन्मान्य कृष्णाजी भाऊ पिसोटे, हरिभक्तपरायण कृष्णाजी भाऊ पिसोटे यांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना या ठिकाणी मांडणार आहात. बाकी भाविकांना विनंती आहे आपण आयोजना नियोजनामध्ये थोडंसं शांततेचं प्रदर्शन या ठिकाणी हरिभक्तपरायण महंत गुरुवार्य भास्करजी महाराज यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या अध्यक्ष सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतील विश्वस्त हरिभक्तपरायण माऊली महाराज शिंदे. आताच कृष्णाभाऊ पिसोटे यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेस आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. यानंतर या ज्या सुंदर अशा कार्यक्रमाकरिता आपण उपस्थित आहात, हस्तलिखित ज्ञानेश्वरी प्रकाशन व पूजन सोहळा, तर मी गुरुजींना विनंती करतोय पुढील कार्यास प्रारंभ करण्यापूर्वीच
अत्यंत महत्त्वाचा पूजन सोहळा आपण संत महंतांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रारंभ करणार. पुरोहितांना विनंती आहे आपण ग्रंथपूजन मंत्रोच्चार या ठिकाणी प्रारंभ करावा. हॅलो. महिलांनी कपाळाला हळदी कुंकू लावायचं, गंध अक्षर असेल तर लावायचं किंवा बसायचं. हरे स्वस्तिना इंद्र रदश्रवा स्वस्तिना भोगा विश्ववेदा स्वस्तिना दारक्ष आरष्टेने मे स्वस्तिना बृहस्पतिर्दधातु नेत्रोदकस्पर्शेत. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. रंगनाय नमः. वासुदेव प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छन्दाः प्राणायामी विनियोगाधिपते नमः. इष्टदेवताय नमः. कुलदेवताय नमः. ग्रामदेवताय नमः. स्थानदेवताय नमः. मातृपितृदेवताय नमः. महेश्वरदेवताय नमः. सर्वे देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हळदी कुंकू अक्षता असेल तर हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि सर्वांनी हात जोडायचे. हरे ओम सुमकष्टे एकदंदश कपिलवचकरणकालंबोदरश विकट विघ्ननाशो गणाधिपानुम्रकेतुरगणाध्यक्ष बालचंद्रो जान द्वादशैतानि नामानि अपठेरणया विद्यारम्भे भावे च प्रवेशनकमे तदा संग्रामे संकटे जैव विघ्नदशज्जायते शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नं वदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते सर्वदा सर्वकारेण देशां मङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान मंगलाय तनोहरे. ग्रंथाला अक्षता फुलवायचं. ज्यांच्याजवळ पाणी असेल हातामध्ये पाणी घ्यायचं, नसेल तर हात जोडा. हरे ओम विष्णुरविष्णुरतमाप्रजद्याय प्रवर्तमानस्य श्वेत्रः कलभे प्रथमचरणे भारतवर्षे प्रतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणातीरे शालिवांशके 1946 क्रोधिनाम संवत्सरे मासे वैशाखमासे सोमवारवासरे एकादश तिथः अश्विनी नक्षत्रे शुभ नक्षत्रे एवं गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथः. सर्वांनी मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यार्थ ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रत ग्रंथपूजन अहम करिष्येद. नमस्कारं करोमि. हात जोडा. गणपतीची प्रार्थना करा. ओम गणानंदवा गणपती नमः प्रियानंदवा प्रियपतिनं नमामहे. वसोमम आहजामि गर्भध्वमाः त्वमजासि गर्भधम् गणपति देवताः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. कलश असेल कलशला हळदी कुंकू अक्षदवा. ओम कलशष्टमुखे विष्णुकंठे रुद्रसमाद्रिदामुले द्वयादितमध्ये कुजितसागरा सर्वे सप्तवसुन्धरा अजरवेद सामवेदाः. नमस्कारं करोमि. गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलय संयदं कुरुम. आता ग्रंथाचं पूजन करायचंय. ग्रंथाला हळदी कुंकू अक्षदा फूल तुळशीपत्र खडी साखर असेल साखर त्या ठिकाणी ठेवायचे. देहि सौभाग्य आरोग्यं देहि परम सुखं रूपं देहि जय दे यशो दे दिशो दे. हरे ओम अक्षदं नमर्पयामि शर्करा नैवेद्यं नमर्पयामि. नमस्कारं करोमि. गुरुची प्रार्थना करायची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ग्रंथपूजनम्. या ठिकाणी ग्रंथपूजन श्री गीतेवरती या ठिकाणी टीकाभाष्य केलं आणि पुढे आपल्या सर्वांच्या हातामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी या नावानं हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या हातामध्ये आला.
शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजहाला याच ग्रंथासाठी हॅलो 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 हां ज्ञानोबराय पुढे सांगतात पुढती 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 या ग्रंथ संपत्ती सर्व सुखासी सर्व सुखी सर्वाभूती संपूर्ण होईजे याच न्यायानं याच स्थळावरून ज्ञानेश्वरी ग्रंथराज या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आज होतंय संस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वरीचं प्रकाशन पूजनीय महंत बाबांच्या शुभहस्ते आणि उपस्थित सर्वच आदरणीय श्री महाराज मंडळींच्या शुभहस्ते या ग्रंथाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. लवकर आहेत आदरणीय खरात महाराज आदी करून व्यासपीठावरील सर्वच संत सज्जन आणि संपूर्ण नेवासा तालुक्यातून उपस्थित सर्वच महाराज मंडळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो भाई सब संतन की जय. आज की जय. फोटो काढ सर्टिफिकेट एक मिनिट सर्टिफिकेट लिहायची आता हे झाल्यानंतर शेवट सगळं काय करू थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांचे थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांची आपण आरती करू शेवट कधी सगळं भाषण वगैरे सगळं आरती